वृषभ राशी 1 ते 7 डिसेंबर 2025 साप्ताहिक राशीफल. वृषभ राशी, डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा म्हणजेच 1 ते 7 डिसेंबर लवकरच सुरू होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा आठवडा वृषभ राशीचे नशीब पालटणारा ठरणार आहे, कारण डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दत्त जयंती आणि संकष्ट चतुर्थी असणार आहे. यासोबतच अनेक मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन देखील होणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊयात. वृषभ राशीसाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुमची नियोजित कामे पूर्ण होतील. तुम्ही काही खास कामासाठी परदेश प्रवास करू शकता. या आठवड्यात कुटुंबात शुभ घटनांची शक्यता आहे. नवीन पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. या आठवड्यात तुम्ही रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक करू शकता, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला फायदा होईल. वृषभ राशी, हा आठवडा काळजीपूर्वक निर्णय घेतल्यास सुधारू शकतो. एक अनावश्यक खर्च कमी करा आणि वेळ घालवण्याची सवय सोडून देण्याचा निर्णय घ्या. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत थोडा जास्त वेळ घाला, जेणेकरून सर्व काही व्यवस्थित करता येईल. अनुभवी व्यक्तीचा सल्ला महत्त्वपूर्ण मदत करेल. त्याच दिवशी दिलेल्या सूचना अंमलात आणा. घरातल्या छोट्या आनंदामुळे तुम्हाला संतुलन मिळेल. आर्थिक बाबींमध्ये नियमितता राखा आणि दरमहा एक छोटीशी बदली करण्याची सवय लावा. नातेसंबंधांमध्ये उपस्थित राहणे आश्वासनांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला ताण येत असेल तर थोडा आराम आणि दीर्घ श्वास घेतल्याने आराम मिळेल. वृषभ राशी, या आठवड्यात शांतता शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या प्रेमसंबंध आणि वैयक्तिक आयुष्यातील एक शक्तिशाली काळातून जात आहात, परंतु तुम्ही तुमच्या अंतर्मनाचे ऐकले पाहिजे. धनुराशीतील शुक्र तुम्हाला खोलवरचे संबंध निर्माण करण्यास, परिवर्तनकारी अनुभवांना स्वीकारण्यास आणि तुमची संपत्ती वाढविण्यास प्रेरित करतो. तथापि याचे उत्तर इतरांशी तुमच्या संवादातून नाही, तर तुमच्या अंतर्मनातून आणि दैवीशी असलेल्या संबंधातून मिळेल. सोमवार 1 डिसेंबर रोजी मेषराशीचा चंद्र धनुराशीत मंगळासोबत संरेखित होत असताना हे घडते. हे संक्रमण तुम्हाला स्वतःला अधिक खोलवर समजून घेण्यास आणि तुमच्या वैयक्तिक जीवनाकडे पाहण्याचा एक चांगला दृष्टिकोन शोधण्यास प्रवृत्त करते. तुमच्या आयुष्यातील लोकांशी अधिक खोलवर संबंध निर्माण करण्यास आणि तुमच्या सभोवतालच्या जगात बदल घडवून आणण्यासाठी कोणत्याही आर्थिक भेटवस्तूंचा वापर करण्यास मोकळे राहा. वृषभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा चांगला जाईल. तुमची एखादी अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही क्षेत्रात गोष्टी हव्यात अशा मिळतील, पण काही क्षेत्रात थोडा शांतपणे विचार करावा लागेल. तुमची मेहनत वाढेल, पण त्याचे उत्तम फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी काही बदल अनुभवता येतील. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. करिअरमध्ये महत्त्वाचे टप्पे पार कराल. नोकरीत नवीन संधी मिळतील. तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. तुमच्या कामात स्थैर्य येईल. व्यावसायिकांना नवीन योजना आखता येतील. तुमच्या व्यवहारात नफा मिळेल. भागीदारीत गैरसमज टाळावेत. वृषभ राशीच्या आर्थिक स्थितीत अनुकूलता राहील. जुनी गुंतवणूक लाभ देईल. अचानक पैशांची आवक वाढेल, पण या पैशांचे योग्य पद्धतीने नियोजन करणे फायद्याचे ठरेल. काही खर्च अचानक समोर येऊ शकतात. वृषभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, पण कामाचा ताण व थकवा राहील. तसेच पित्त व पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे विशेष काळजी घ्या. आपल्या आहारात पचायला हलके पदार्थ घ्या. नियमित ध्यान, व्यायाम व योगाचा समावेश केल्यास ऊर्जा टिकून राहील. वृषभ राशीच्या कुटुंबातील जुने वाद मिळतील. घरातील सदस्यांशी संवाद साधताना स्पष्टता व शांतता ठेवा. भावंडांची जवळीक वाढेल. तुम्हाला एखाद्या सदस्याचे मार्गदर्शन करावे लागेल. शेजारी व मित्रांसोबत छान वेळ जाईल. तुमचे विचार व्यक्त करू शकाल. वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा शुभ जाईल. तुमची एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना स्मार्ट स्टडी व वेळेचे नियोजन करावे लागेल. अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकाल. तुमची मेहनत योग्य दिशेने जाईल. कला, वित्त, तंत्रज्ञान व कृषी या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी मिळेल. वृषभ राशीच्या प्रेमजीवनात रोमांस वाढेल. जोडीदाराशी वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेमात गोडी वाढेल. तसेच वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढेल. तुमच्या नात्यात प्रेम संवाद वाढेल. वृषभ राशी, या आठवड्यात तुम्ही काय शोधत आहात हे स्पष्ट करा. आर्थिक यश मिळवण्याची तुमची राशी सर्वात जास्त आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की एकदा तुम्ही ती मिळवलं की तुम्हाला खरोखर समाधान मिळेल. गुरुवार 4 डिसेंबर रोजी मिथुन राशीतील पौर्णिमा तुमच्या आयुष्याचा आढावा घेण्याची आणि काय हरवले आहे हे शोधण्याची संधी आहे. तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि तुमच्याकडे असलेल्या पैशाचे तुम्ही काय करत आहात यावर विचार करण्यासाठी या ऊर्जेचा वापर करा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्वात जास्त काय महत्त्वाचे आहे आणि तुम्ही यशाची व्याख्या केवळ आर्थिक म्हणून करत नाही की नाही यावर लक्ष द्या. तुम्ही आर्थिक बाबींना प्राधान्य देत असल्याने तुम्ही अनेकदा विसरता की पैसा प्रत्यक्षात समाधान देत नाही. उलट तुम्ही त्याचा वापर कसा करायचा यावर अवलंबून असतो.
मिथुन पौर्णिमा तुम्हाला जीवनात सर्वात जास्त महत्त्व असलेल्या गोष्टींचा सन्मान करून मोठ्या समाधानाकडे पाऊल ठेवण्याची संधी देते. कदाचित तुम्ही एखाद्या नवीन प्रकल्पात किंवा मानवतावादी मोहिमेत गुंतवणूक कराल किंवा स्वतःसाठी आणि प्रियजनांसाठी एक चांगले जीवन निर्माण कराल. संपत्तीबद्दलचा तुमचा दृष्टिकोन विस्तृत करा आणि हे ओळखा की तुमच्या बँक खात्यातील संख्या सर्वात महत्त्वाची नाही, तर तुम्ही घेतलेल्या निवडी आहेत. वृषभ राशी, या आठवड्यात काळजीपूर्वक नियोजन आणि संयम आवश्यक आहे. 1 डिसेंबरच्या आसपासची ऊर्जा आत्मपरीक्षण आणि करिअर वाढी संदर्भात दीर्घकालीन धोरणांवर भर देते. बुध ग्रहाचा प्रभाव तुम्हाला तुमच्या दिनचर्यांचे पुनर्मूल्यांकन करण्यास प्रवृत्त करतो, ज्यामुळे उत्पादक बदल होतात. 4 डिसेंबर रोजी आर्थिक व्यवहारांमध्ये अनपेक्षित आव्हाने येऊ शकतात. काळजीपूर्वक पावले उचला. नातेसंबंधांमध्ये संवाद महत्त्वाचा असतो, विशेषतः आठवड्याच्या मध्यभागी जेव्हा भावना तीव्र असतात. प्रामाणिक चर्चेसाठी मोकळे राहा, परंतु हट्टी भूमिका टाळा. 5 डिसेंबरच्या आसपास तुमच्या नैसर्गिक आकर्षण चमकतो, ज्यामुळे वाटाघाटी किंवा संघर्ष सोडवण्यासाठी हा एक आदर्श काळ बनतो. आरोग्याकडे अतिरिक्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे, कारण जुन्या सवयी परत येऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला संतुलित जीवनशैली स्वीकारण्यास उद्युक्त केले जाते. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या सामाजिक क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येईल. परस्पर फायदेशीर ठरणारे संबंध वाढतील. कलात्मक प्रयत्न उपचारात्मक सिद्ध होतात. व्यस्त आठवड्यात भावनिक मार्ग प्रदान करतात. तुमच्या स्थिर चिकाटीवर विश्वास ठेवा, ते तुम्हाला जटिलतेतून स्पष्टता आणि यशाकडे मार्गदर्शन करते. मेष राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक 6 असेल आणि भाग्यवान रंग हा शेवाळ हिरवा असेल. आठवड्याचा संदेश आहे की तुम्हाला बळकटी देणारा आराम निवडा. एकंदरीत पाहता वृषभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.